मावळचे आमदार सुनील शेळके आपल्यासोबत आहेत. अण्णा काय ही वेळ आली थेट पवारांकडून तुम्हाला धमकी आलेली आहे? आज मावळ मतदारसंघामध्ये आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा मेळावा लोणावळा या ठिकाणी आयोजित केला होता. या मेळाव्याचं ज्यांनी आयोजन केलं त्या आयोजकांनी साहेबांना मागील 8 दिवसापूर्वी चुकीच्या पद्धतीनं माहिती दिली की शेकडो कार्यकर्ते हे मावळ तालुक्यातील आदरणीय अजितदादांची साथ सोडून तुमच्यासोबत यायला तयार आहेत आणि आपण आलात तर अनेक कार्यकर्ते पदाधिकारी दादांची साथ सोडून पक्ष प्रवेश करणार आहेत. आपण त्या कार्यक्रमाला आवर्जून आलं पाहिजे. आणि प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला कार्यक्रमाच्या स्थळी साहेब आल्यानंतरनं ज्यांनी आयोजन केलं होतं त्या आयोजकांनी साहेबांना माहिती दिली की आम्ही या ठिकाणी कार्यक्रम करत असताना सुनील शेळकेंनी दम दिला, सुनील शेळकेंनी कार्यक्रमाला जाऊ नये अशा पद्धतीने तंबी दिली. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. आणि कार्यकर्त्यांना या ठिकाणी यायला अडवलं आणि म्हणून साहेबांनी त्या बाबतीत खरं तर शहानिशा करायला पाहिजे होती. साहेबांनी संपूर्ण माहिती घ्यायला पाहिजे होती आणि त्यानंतरनं जर वक्तव्य केलं असतं तर ते देखील मला मान्य असतं. परंतु कार्यकर्त्यांनी सांगावं आणि साहेबांनी लगेच त्याची दखल घ्यावी. साहेबांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये काम करत असताना किंवा राजकीय साहेबांची कारकिर्दी पाहताना व्यक्तिगत कधी आजपर्यंत कुणावरती बोलले नाही. परंतु सुनील शेळकेच्या बाबतीत अशा पद्धतीने साहेबांनी का वक्तव्य केलं हे मी साहेबांना भेटून विचारणार. आणि ज्यांनी कोणी ही माहिती दिली किंवा ज्यांनी साहेबांना सांगितलं एकतर त्यांनी पुरावे द्यावे, नाहीतर 8 दिवसामध्ये मी जाहीरपणे सांगणार की ज्यांनी पुरावे दिले नाहीत त्यांनी साहेबांना खोटं बोलायला माझ्या मतदारसंघामध्ये घेऊन आले. आपण पाहिलं तर या ठिकाणी पक्ष फुटीनंतर वारंवार जे आहे ते तुम्ही रोहित पवारवर टीका केली. दादांची जागा घेणार असल्याचं रोहित पवार अनेकदा तुम्ही बोलले. त्याचा संदर्भ कुठं जोडला जातो असं वाटतंय का? आता त्या बाबतीत खरं तर मी बऱ्याच वेळा बोलून दाखवलं की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून परिवार म्हणून एक संघ राहणं ही गरज आहे. परंतु काही व्यक्तींना स्वतःचं स्वार्थाचं राजकारण, स्वतःला प्रसिद्धीच्या झोकात यायचे, महाराष्ट्राचं नेते म्हणून व्हायचे आणि अशा व्यक्तींनी जर दादा किंवा सिनियर नेत्यांना चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये एक विलन बनवणं किंवा गद्दार म्हणून संबोधित करणं हे करू नये एवढंच माझा त्यामागचा उद्देश होता. की आपण ज्या काही घडामोडी झाल्या 6 महिन्यापूर्वी त्याचा काही साक्षीदार मी देखील आहे. मग आपण ज्या वेळेला भारतीय जनता पक्षासोबत जायचं, महायुतीसोबत जायचं अशा पद्धतीनं सांगायला तुम्ही देखील मंडळी होतात आणि ऐन वेळेला तुमची भूमिका बदलून तुम्ही दादांना विलन करण्याचा जो काही प्रयत्न करताय तो करू नका एवढंच माझा सांगण्याचा उद्देश आहे. त्याचा संदर्भ आहे का? आता माझ्या वक्तव्याची साहेबांनी दखल घेतायत का या ठिकाणी आल्यानंतरनं ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या पदाधिकाऱ्यांनी खोटी माहिती देऊन साहेबांनी त्या बाबतीत वक्तव्य केलं किंवा स्टेटमेंट केलं की काय मला माहिती नाही. पत्रकार परिषदेत तुम्ही थेट पवारांनाच आव्हान केलेलं आहे, काय नक्की द्या? नाही, मी साहेबांना कधी आव्हान केलं नाही, मी करणार नाही. साहेब कालही श्रद्धे होते, आजही आहेत आणि उद्या देखील असणार आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे की साहेब आपण जे काही वक्तव्य केलं ही तुम्हाला माहिती कोणी दिली? या बाबतीत ज्यांनी माहिती दिली एक तर त्यांनी साहेबांना पुरावे द्यावे, नाहीतर मग त्यांनी जाहीरपणे सांगावं की आम्ही साहेबांना चुकीची माहिती दिली म्हणून साहेबांनी वक्तव्य केलं. मावळ तालुक्यामध्ये हुकुमशाही, दंडुकशाही, गुन्हेगारी ही खपून घेतली जात नाही. मावळच्या जनतेला ते कदापि सहन होत नाही आणि ते चालतही नाही. या मतदारसंघामध्ये विकास कामं आणि सुखादुःखामध्ये उभा राहणाऱ्या व्यक्तीलाच किंमत दिली जाते. कॅमेरामॅन अभिजित सर, रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.